नमस्कार. आजचा विषय, ज्या दिवशी ग्राहक खरेदी न करता फक्त तुमच्याशी बोलायला येईल, त्या दिवशी तुमचा व्यवसाय बदललेला असेल. विक्री आधी नातं की नाते आधी विक्री, जगातील महान ब्रँड्सचं खरं रहस्य. एका छोट्याशा किराणा दुकानाबाहेर दोन दुकानं समोरासमोर. दोन्ही दुकानात तोच तांदूळ, तेच तेल, तीच बिस्किट, जवळजवळ तीच किंमत. तरी एका दुकानात ग्राहकांची रांग आणि दुसऱ्या दुकानात दिवसभर शांतता. फरक मालात नव्हता, फरक नात्यात होता. आज अनेक उद्योजक सकाळी उठल्यापासून एकच विचार करतात: आज किती सेल्स होतील, किती ऑर्डर्स येतील, किती रेव्हेन्यू वाढेल. पण ग्राहक सकाळी उठून रेव्हेन्यू शोधत नाही, तो शोधतो विश्वास ठेवता येईल असा माणूस. आणि इथेच बहुतेक व्यवसाय हरायला सुरुवात करतात. ते उत्पादन विकतात, पण माणसं समजून घेत नाहीत. एक अनुभवी उद्योगपतीने आपल्या मुलाला दुकानाची जबाबदारी दिली. पहिल्याच दिवशी मुलाने भरपूर विक्री केली. संध्याकाळी तो अभिमानाने म्हणाला, बाबा, आजचा दिवस भारी गेला. वडिलांनी विचारलं, आज किती नवीन ग्राहकांची नावं लक्षात ठेवलीस? मुलगा शांत. किती जणांना फोन करून विचारशील की वस्तू कशी वाटली? पुन्हा शांत. वडील हसले, आज तू विक्री केलीस, पण अजून व्यवसाय सुरू केलेला नाहीस. मीराताईंचं एक छोटस बेकरीचं दुकान होतं. समोर मोठ्या ब्रँडची बेकरी उघडली. मोठ्या ऑफर्स, मोठे बॅनर्स, मोठी जाहिरात. मीराताईंना वाटलं आता आपलं दुकान बंदच होईल. पण त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला. ज्या ग्राहकांनी केक घेतला, 2 दिवसांनी त्याला फोन. केक कसा वाटला? एका मुलाचा वाढदिवस होता, त्याचं नाव लक्षात ठेवलं. एका आजीसाठी साखर कमी असलेली बिस्किट वेगळे बनवले. एका ग्राहकाचा वाढदिवस, त्याला छोटस हस्तलिखित शुभेच्छा पत्र दिलं. ती डिस्काउंट देत नव्हती, ती आठवण देत होती. एका वर्षानंतर मोठ्या ब्रँडकडे जास्त जाहिराती होती, पण मीराताईकडे जास्त निष्ठावान ग्राहक होते. कारण लोक केक खायला येत नव्हते, लोक मीराताईकडे जायला येत होते. व्यवसायाची खरी ताकद पहिल्या विक्रीत नसते, दुसऱ्या विक्रीतही नसते. ती असते ग्राहकाने दुसऱ्याला तुमचं नाव सांगितलं त्या क्षणी. प्रोडक्ट एकदाच विकतो, रिलेशनशिप पुन्हा पुन्हा विकत घेतलं जातं. प्राइस ग्राहकाला आकर्षित करू शकते, क्वालिटी त्याला समाधानी ठेवू शकते, पण विश्वासच त्याला कायमचा जोडून ठेवतो. जगातील महान ब्रँड्स जाहिरातीवर नाही, विश्वासावर उभे आहेत. आजच 3 गोष्टी करा. 1, जुन्या ग्राहकाला फोन करा. फक्त विचारा, तुम्ही कसे आहात? काही विकू नका. 2, तुमच्या पुढच्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये ऑफर टाकू नका. एखादी खरी गोष्ट सांगा, लोकांशी जोडा. 3, आणि प्रत्येक व्यवहारानंतर स्वतःला विचारा, मी आज एक सेल केला की एक रिलेशनशिप तयार केलं? कारण रेव्हेन्यू हा परिणाम असतो, रिलेशनशिप हे कारण असतं. आणि ज्या व्यवसायाकडे नात्यांची संपत्ती असते, त्याला ग्राहक शोधावे लागत नाही. ग्राहक स्वतः त्याच्याकडे परत परत येतात. धन्यवाद.